जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने 6वा आदर्श माता पुरस्कार नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सभागृहात प्रदान करण्यात आला। यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण यांच्या मातोश्री सुशीला चव्हाण, पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या मातोश्री रत्नप्रभा जगताप आणि सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला यांच्या मातोश्री प्रमिला सांकला यांचा समावेश होता। साडी, श्रीफळ, पुणेरी पगडी, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। यावेळी मुंबईच्या पोलीस उपायुक्त अश्विनी सानप, महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव सुनील चव्हाण, सिद्धिविनायक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेश सांकला, कर्नल महादेव घुगे, राहुल जगताप, पूजा पारगे, प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅडव्होकेट शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते। पुरस्काराचे यंदा 6वे वर्ष असून संस्थेच्या खजिनदार सुरेखा सुधाकरराव जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त हा विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता। आदर्श आशा माता माननीय सौ सुशीलाबाई साहेबराव चव्हाण आजी यांचे सुपुत्र, ज्यांच्याकडे पाहून आपण त्यांना सन्मानित करणार आहोत, असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मुख्य सचिव, ज्यांनी अनेक विविध जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी कलेक्टर म्हणून स्वतः त्यांनी काम पाहिलेलं आहे, असे IAS अधिकारी माननीय श्री सुनील चव्हाण साहेब मंचावरती उपस्थित, ज्यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे, असे रत्नप्रभाताई जगतापाजी, ज्यांचे सुपुत्र प्रशांत जगताप साहेब आणि राहुल जगताप सर जे मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत, पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे अध्यक्ष, मंचावरती उपस्थित प्रमिला नोपतलालजी सांकला आजी, ज्यांचे सुपुत्र माननीय श्री राजेजी सांकला सर जे के अध्यक्ष आहेत सिद्धिविनायक ग्रुप, मंचावरती उपस्थित आमचं दैवत प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, ज्यांच्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे, अशा आमच्या मातोश्री त्यागमूर्ती माननीय सौ सुरेखाताई जाधवर मॅडम आणि उपस्थित माझ्या सर्व मित्र बंधू आणि भगिनी। खरं तर या मंचाकडे मी पाहिलं की मला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं। स्वामी विवेकानंद असं म्हणतात, टेक अप वन आयडिया, मेक वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट आयडिया, let the brain muscle love every part of your body with that idea and just leave other idea alone, and this is the way to achieve your success। मंचाकडे जर पाहिलं, मंचावरती बसलेल्या प्रत्येकाने स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य ऐकलंय का नाही ऐकलंय हे मला माहिती नाही, परंतु या मंचावरती बसलेल्या प्रत्येकाने समाजाच्या कोणत्या ना कोणत्या प्रतिमेने अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्याचं काम हे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती केलं आहे। आपल्या आई वडिलांचा झेंडा काढण्याचं काम हे शैक्षणिक क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, प्रशासकीय क्षेत्र असेल, पोलीस क्षेत्र असेल, त्याचबरोबर उद्योग क्षेत्र असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारं व्यक्तिमत्व आज आपल्या मंचावरती आहे, ज्याच्यामध्ये लुसी कुरियन मॅडम असतील ज्यांचं सामाजिक कार्याचं काम आहे, मग सांकला सर असतील जे उद्योग क्षेत्रातले आहेत, सानप मॅडम जे की IPS अधिकारी आहेत, चव्हाण सर जे की IAS अधिकारी आहेत, अशा प्रत्येक घटकातला माणूस आज या मंचावरती त्या ठिकाणी आलेला आहे। त्याचबरोबर मंचावरती या ठिकाणी कर्नल माननीय श्री घुगे साहेब या मंचावरती त्या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचाही संस्थेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। आताच समोर आमच्या पूजाताई या ठिकाणी आलेल्या, ज्या की बांधकाम असणार परंतु त्यावेळेचे तिथे सुद्धा वाक्य माझ्या मावशी माझ्या सोबत होते, मावशीला त्यांनी सांगितलं काही नाही म्हणले, मला काही होत नाही, वडिलांकडे बघायची गरज नाही, परंतु आईकडं शार्दूलकडे लक्ष दे, हे शब्द आहेत। मला आईला एकच गोष्ट वाढदिवसाच्या निमित्तानं सांगायची की बाबा असतील, आता सुद्धा बाबा इथं नाहीये, नक्कीच आज इन्स्पेक्शन आहे आपलं, दिल्लीवरनं बार काउन्सिलचा फोन आलेला असणार आहे म्हणून ते या ठिकाणी नाहीये। आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा तुला तुला वेळ देऊ शकत नाही या ठिकाणी, दिवस आपलं बोलणं होत नसतील, दिवस आपण भेटू शकत नसतो, जेवण आपली दिवस होत नसतील, परंतु काही लोकांना एक्सप्रेशन्स देता येतात, काही लोक एक्सप्रेशन्स मध्ये या सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही, परंतु आई नसल्यावरती काय भावना
होणार असती ते त्या 4 तासांमध्ये ऑपरेशनच्या पिरियडमध्ये मी आणि बाबांनी अत्यंत जवळून त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामुळे मी एकच गोष्ट आईला सांगू शकतो आणि ती म्हणजे की आईसाठी काय लिहू, आईसाठी कसे लिहू, आईसाठी पुरते एवढे शब्द नाहीत कुठे. आईवरती लिहिण्यास इतपत नाही माझे व्यक्तित्व मोठे. जीवन हे शेत तर आई म्हणजे विहीर, जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर, जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी, जीवन हे काम तर आई म्हणजे सुट्टी, आई म्हणजे मंदिराचा उंच उंच कळस, आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संत वाणी, आई म्हणजे वाळवंटात यावं असं थंडगार पाणी, आई म्हणजे आरतीत वाजणारी अशी लयबद्ध टाळी, आई म्हणजे वेदनेनंतरची पहिली आरोळी, स्वामी तिन्ही जगांचा आई विना भिकारी. आपण सगळे मान्यवर या आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आला हे आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साधू होतो मी 67 वर्षाचा आहे पण तरी मला आयुष्यावर एक दिवस पण चालत नाही. तुझं तर वय आहे, तुझं लग्न व्हायचं आहे. तुला तर आई आई म्हणजे काय, कारण जोपर्यंत लग्न होत नाही ना तोपर्यंत आईशिवाय मुलाला कोणीच नसतं दुसरं. आई नाही तर बहीण. तुला त्या आईचं आता जे काय बोललास ते म्हणतो दगडूशेठ ठाकरे गणपती एवढा मजबूत आहे ना, त्याच्या या आईवरती मुलं प्रेम करतात, त्याच्या आईला काहीच करीत होत नाही. कारण तो गणपती बाप्पा जो आहे ना तो पार्वतीने प्रेमाने जन्माला घातलेला मुलगा आहे आणि त्यामुळे तुझ्या आईला कधीच काहीच काही होणार नाही जोपर्यंत परमेश्वर आहे, जोपर्यंत एवढी समाजाची तू सेवा करतो. तू आम्हाला रडवलं नाही, आमच्या हृदयाला पाहिलं की आईवरती प्रेम करणारे. नाहीतर आजकाल बघतो आपण थोडीशी मुलं हुशार झाली, थोडी 2-3 मिनिटं बोलणार मी आईवरती बोलायचं बोलू ना. थोडीशी मुलं मोठी झाली, थोडेसे पैसे झाले की तुला पण किती तुमच्या इतके आपल्याकडे समाजात आपल्या महाराष्ट्रामध्ये इतकी वाईट लोक फार नाहीये. पण तरी त्यांना लगेच घर येतं, बची बाजायचे, कुठं लग्न नोकरी लागली 60-70 हजाराची, बायको वाईट दुसरं घर करायचं, आईला कधीतरी पाहुण्यासारखं बोलवायचं. बरेच लोक म्हणतात आम्ही अमेरिकेला गेलो. का गेलो मला माहिती आहे अमेरिका आई वडिलांना का गेलं तर ते गेल्यानंतर तिथे आहे ना $18 पर तासाचे रेट आहे. म्हणून आई वडिलांना 4 महिने घेऊन जातात, 2 वर्ष घेऊन जातात, नंतर न घेऊन जाणारी मुलं मी पाहिजे. आणि जेव्हा अशा परिवारात राहतो तर मी तुमच्या लोकांना माझी काही सांगत नाही, पण मी आज जरी घरात उठलो, मी जोपर्यंत उठल्यानंतर सकाळी आई माझ्याकडे पण असते, कधी माझ्या भावाकडे असते 1 महिना, पण माझ्याकडे उठलो की मी आई बरोबर 1 तास गप्पा मारेल, चहा पेल, टिंगल मस्करी करत, एखादी चापट मारेल, काहीतरी मस्करी करत तिची करते. म्हणा आता चालले आहे नाटकाकडे. संध्याकाळी आलो, रात्री 12 वाजता तरी बेल वाजली, उडले 2 मिनिटं बस गप्पा, काय झालं थोडंफार, सगळं नाही पण थोडंफार तिला आनंदपणे सगळ्या गोष्टी सांगतो. आणि जेव्हा अशा गोष्टी आपण आईला सांगतो ना तेव्हा तिला एक कळतं की मी ज्याच्यावर संस्कार केले त्याच्यासारखा माणूस नाही. मी तुम्हाला एक सांगतो, फक्त एकच गोष्ट करा. मी रोज सकाळी घराबाहेर पडताना माझ्या आईच्या पाया पडून निघतो आणि आईला म्हणतो मला गुळ आणि तूप, त्याची एक छोटीशी मला गुळ तुपाची मला फक्त एक घास मला दे. आईचा गुळ तुपाचा घास आणि आईचा सकाळचा आशीर्वाद मला दिवसभरात कोणी त्रासच देऊ शकत नाही, येऊ शकत नाही. जवळ मी मग दगडूशेठ ठाकरे गणपतीच्या मंदिराचं पूर्ण एक्झिबिशन मी केलंय, पण आईचा आशीर्वाद, तो बाप्पाचा आशीर्वाद मला आहे. पण मी बाप्पाला म्हणतो थांब, पहिला माझ्या आईचा आशीर्वाद घेईल आणि मग मी तुझा घेईल. कारण आई हे माझ्या जीवनात सर्वोच्च स्थान आहे. आई वडिलांशिवाय जगात कोणी नाही. कारण तुम्ही किती कुठे जा, मित्र करा, परिवार करा, काही करा, शेवटच्या तुमच्या अडचणीला फक्त 2 जण उभे राहतात, ते म्हणजे आई आणि वडील. त्यांच्यावर प्रेम करा. साधू जाधव ग्रुप ऑफ इस्टेट्स आयोजित सौ सुरेखाताई सुधाकरराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श माता पुरस्कार वितरण समारंभ त्यांनी आयोजित केला. त्याबद्दल मी आज ताईंना मनापासून खूप खूप कोटी कोटी शुभेच्छा देते आणि त्यांना इथून पुढे निरोगी आयुष्य लाभो अशी मी आमच्या जगताप कुटुंबियांच्या वतीने आणि माजी महापौर प्रशांत जगताप, शहराध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, माझे धाकटे चिरंजीव राहुल सुदामराव जगताप, व्यापारी सुशेचे उपाध्यक्ष, माझे मिस्टर
ताई, आज शाळेबद्दल काय बोलावं हे कळत नाही. कारण आज मी या मंचावर उभी राहून सावित्रीबाई फुले, शाहू आंबेडकर यांच्या वतीने मी या मंचावर 2 शब्द बोलते. कारण सावित्रीबाई फुलेंनी जर शाळा जर त्यांनी शाळेसाठी जो आम्हाला आम्ही सावित्रीच्या लेकी आई त्यांनी जर हा पाया भक्कम केला नसता तर आम्ही या मंचावर उभं राहिलो नसतो. आज त्यांना साडी नेसवायला होती, त्यांनी चिखलाचा मार खाल्ला, दगडे खाल्ले, पण त्यांनी शाळेचा पाया भक्कम केला. त्यांचं गाव नायगाव. अशा ह्या आम्ही सावित्रीबाई फुले असतील, अशा अनेक महिला होऊन गेल्या. पुण्याच्या महापौर 7-8 जणी होऊन गेल्या. खूप महिला, आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अशा एक महिला सुरेखाताई सुधाकरराव जाधव. ऐसा देवा देगा बेटा त्याचा पिलीमुखी लागे झेंडा. ऐसा देवा देगा बेटी ती मीरा मुक्तासारखी. एक स्त्री 42 मुलींचा उद्धार करते. एक स्त्री क्षणाची पत्नी अनंतकाळाची माता असते. वडील हा पाया असतो. स्त्री हा घराचा कळस असतो. बापाची नारळ, माऊली, द्राक्ष, घोस. वडील हे नारळासारखे कठोर असतात, ते त्यांची भूमिका पार पडतात. आई ही द्राक्षासारखी गोड असती, ती जिभेवर तोळे मिळते. अशी ही आई. पिलाच्या चोचीत रेई का गोट्यात वासराना रोज चाटतात गाई. वात्सल्य हे पशुचे मी रोज रोज पाही. पाहून जीव माझा करोडो नाही. पशु पक्षाचं प्रेम पाहिल्यानंतर ज्या मुलांना आईबाबाची आठवण होते आणि आईबाबाला आपल्या मुलाची आठवण होते, त्या परंपरेचे आपण पायी आहोत. आणि म्हणूनच ज्या मातेने आपली मुलं घडवली, परंतु त्या पडद्याच्या मागून काम करत आहेत, ज्या डायरेक्टर आहेत ऍक्च्युअली, त्यांचा सत्कार केला पाहिजे या विचारातून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. संत तुकाराम महाराजांचं एक अभंग आहे की मुलं जर चांगली निघली तर त्यांचे आईबाप धन्य आहे, असं ते म्हणतात. आपुल्या हिताशी जो असे जागता धन्य माता पिता दयाची या. पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. की ज्याची मुलं आणि मुली चांगली आहेत त्यांचे आईबाप धन्य आहे. आणि म्हणून त्या आईबापांचा सत्कार हा झाला पाहिजे. आदर्श मातांचा सत्कार झाला पाहिजे. हा विचार मनामध्ये येऊन या कार्यक्रमाचं आयोजन हे शार्दूलने केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमामध्ये एक अधिकारी निर्माण केलेली आई, जिनं आज 4 वाक्य बोलली. लक्षात ठेवा. म्हणजे न बोलता अत्यंत चांगल्या पद्धतीने जी काम करते, आपल्या मुलाला घडवते. आणि मुलगा आईच्या सत्काराच्या वेळेला हजर राहतो. याच्यामध्येच आईचं आणि मुलाचं प्रेम हे लक्षात घ्या. कारण ज्या मुलाला आईचे प्रेम नाही तो हजर राहणार नाही, येणार नाही, वेळ देणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये एक IAS ऑफिसर सिनियर तो स्वतः हजर राहतोय आपल्या आईच्या सत्काराला. दुसरा एक राजकारणामध्ये राजकारणी असलेला, पुण्याचा महापौर झालेला, त्यांना पवार साहेबांचा कार्यक्रम असल्यामुळे येता आलं नाही, पण त्यांचे बंधू, त्यांचे वडील, त्यांच्या सुना सगळे या ठिकाणी हजर आहेत. एक राजकारणामध्ये काम करणारा मुलगा घडवणारी आई, तिचाही सत्कार या ठिकाणी आपण ठेवलेला आहे. आणि अर्थकार्य मूलम, सगळ्या कार्याचं मूळ हे पैशामध्ये आहे, अर्थामध्ये आहे. आणि ही अर्थव्यवस्था चालवण्यामध्ये व्यावसायिकांचं काम असतं. आणि हे उद्योगपती सांगला शेठ हे सुद्धा तुम्ही स्वतः तुमच्या आईच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी आपण स्वतः उपस्थित राहता. याच्यावरून आपलं मातेवरचं प्रेम हे या ठिकाणी लक्षात येतं. या कार्यक्रमामध्ये अशा विविध प्रकारच्या मातांना आपल्या समोर आणलं जातं. याच्यामधून आपण आदर्श घ्यावा. आपला सुद्धा मुलगा मुलगी भविष्य काळामध्ये अशा प्रकारे महान झाले पाहिजे, जे समाजासाठी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, प्रशासकीय सगळ्या याच्यामध्ये भारत देशाच्या उन्नतीसाठी हे काम करतील. अशा प्रकारची पिढी तयार झाली पाहिजे, हा उद्देश या कार्यक्रमाच्या मागचा आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सुद्धा जे उपस्थित राहिलेले आहेत, या IPS ऑफिसर
सानप मॅडम या खास मुंबईवरून या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि कोरियन मॅडमचं जर तुम्ही ऐकलं की स्वतःचं घर म्हणजे सगळा समाज हेच माझं घर आहे, सगळा देश हेच माझं घर आहे आणि अडचणीमध्ये जी लोक आहेत त्यांना घेणं आणि ते माझे कुटुंबीय आहेत. घर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती, त्या डोळ्यातून आसू झुरावे नकोच नुसते पाणी, त्या शब्दाला अर्थ असावा नकोच नुसती वाणी, त्या घरट्यातून फिरू उडावे दिव्य जेवणी शक्ती, आकाशाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती. असा समाज निर्माण करणारी माता, अशा प्रकारचे लोक आज या स्टेजवरती सगळे उपस्थित आहेत. संस्थेच्या वतीने मी सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.